बघा, कंजेशन म्हणजे काय बघितलं आपण. मग कंजेशन कंट्रोल करण्यासाठी दोन मेथड्स येतात, ओपन लूप कंजेशन आणि क्लोज्ड लूप कंजेशन. ठीक आहे. ओपन लूप कंजेशन म्हणजे काय, तर कंजेशन प्रिव्हेंट करण्यासाठी, म्हणजे ते बिफोर इट हॅपन्स टू प्रिव्हेंट कंजेशन, ओपन लूप कंजेशन कंट्रोल मेथड्स आर used. Okay, congestion control methods are either handled by source or by destination depending on the type of congestion. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे रिट्रान्समिशन पॉलिसी. रिट्रान्समिशन पॉलिसीमध्ये काय केलं जातं, तर सेंडर रिट्रान्समिट अ पॅकेट, म्हणजे सेंडर जेव्हा पॅकेट डेस्टिनेशनला सेंड करतो तेव्हा जर त्याला असं वाटलं की ह्याच्यामधलं एखादं पॅकेट लॉस किंवा करप्ट झालेलं आहे किंवा होऊ शकतं, तर त्यावेळेला तो काय करतो, तर पॅकेट हे रिट्रान्समिट करतो. आणि ह्या रिट्रान्समिशन पॉलिसीमुळं कंजेशन काय होऊ शकतं, तर नेटवर्कमध्ये इन्क्रीज होऊ शकतो. सो आपल्याला रिट्रान्समिशन पॉलिसी जर यूज करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अल्टरनेटिव्ह मेथड अवेलेबल आहे, ती आहे विंडो पॉलिसी. विंडो पॉलिसी मेथडमध्ये काय केलं जातं, तर सिलेक्टिव्ह रिजेक्ट विंडो मेथड ही यूज केली जाते, ज्याच्यामध्ये फक्त जे स्पेसिफिक पॅकेट्स असतील, जे लॉस झालेले असतील किंवा डॅमेज झालेले असतील, जेव्हा रिसिव्हर ॲक्नॉलेज सेंड करतो तेव्हा त्या ॲक्नॉलेजमध्ये तो कुठलं पॅकेज लॉस झालेलं आहे किंवा डॅमेज झालेलं आहे ते स्पेसिफाय करत असतो. आणि तेवढे जे स्पेसिफाय केलेले पॅकेट्स असतील तेवढेच काय करायचे, तर रिट्रान्समिट करायची. पहिली जी मेथड आहे रिट्रान्समिशन पॉलिसी, ह्याच्यामध्ये सोर्स हा स्वतःच ठरवतो की कुठलं पॅकेट हे लॉस किंवा डॅमेज झालेलं असू शकतं. आणि विंडो पॉलिसीमध्ये काय होतं, तर रिसिव्हरने जे ॲक्नॉलेजमेंट दिलेलं असतं त्याच्यावरून ठरवलं जातं की जे लॉस झालेलं किंवा डॅमेज झालेलं पॅकेट आहे तेवढंच सेंड करायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्कार्डिंग पॉलिसी. डिस्कार्डिंग पॉलिसीमध्ये काय केलं जातं, तर जे लेस सेन्सिटिव्ह पॅकेट्स आहेत हे लेस सेन्सिटिव्ह पॅकेट्स काय करायचे, तर रिमूव्ह करायचे, की जेणेकरून ते पॅकेट्स आपण सेंड करणार नाही आणि त्या पॅकेटमुळे काय होणार नाही, तर ट्रॅफिक किंवा कंजेशन होणार नाही. आणि ह्या पॉलिसीमुळं काय होतं, तर तुमची जी ट्रान्समिशन पॉलिसी असेल ती ट्रान्समिशन पॉलिसी वरती कुठलाही इफेक्ट होत नाही. आता हे लेस सेन्सिटिव्ह पॅकेट म्हणजे कुठले असणार, तर ज्या पॅकेटमध्ये एखादा एरर डेटा असू शकतो किंवा एखादा लॉस डेटा असू शकतो, तर त्या टाईपचा डेटा जर एखाद्या पॅकेटमध्ये असेल तर ते लेस सेन्सिटिव्ह पॅकेट काय करायचे नाही, तर सेंड करायचे नाहीत. मग ते सेंड नाही केले की ऑब्व्हियसली त्या लिंकवरची किंवा जे आपण ट्रान्समिशन करताना जो पाथ यूज करणार आहे त्याच्यावरती जास्त लोड येणार नाही, त्यामुळे ऑब्व्हियसली कंजेशन अवॉइड होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडमिशन पॉलिसी. ॲडमिशन पॉलिसीमध्ये काय केलं जातं, तर तुमच्या जेव्हा तुम्ही पॅकेट सेंड करणार आहे तेव्हा पॅकेट सेंड करायच्या अगोदर तर तुमचा जो फ्लो असेल तो त्या फ्लोनुसार काय करायचं, तर किंवा एखादं पॅकेट हे तुम्ही तुमच्या रूटमध्ये किंवा लिंकमधून पास करण्या अगोदर त्याच्यामध्ये काय करायचं, तर त्याचा जो फ्लो असेल तो फ्लो चेक करायचा, म्हणजे तुमच्या लिंकचा फ्लो कसा आहे तो चेक करायचा. जर ट्रॅफिक असेल, कंजेशन असेल तर नवीन येणारं पॅकेट ॲक्सेप्टच करायचं नाही, ॲडमिट करून घ्यायचं नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲक्नॉलेजमेंट पॉलिसी. ॲक्नॉलेजमेंट पॉलिसीमध्ये काय होतं, तर जेव्हा रिसिव्हर हा ॲक्नॉलेज करत असतो तेव्हा काय होतं, तर त्याच्यामुळं पण कंजेशन होतं. म्हणजे एक पॅकेट सेंड केल्यानंतर परत रिसिव्हर ॲक्नॉलेज करतो, परत सेकंड पॅकेट सेंड केल्यानंतर परत तो ॲक्नॉलेज करतो. मग ट्रान्समिशनसाठी ॲक्नॉलेज आणि ॲक्नॉलेजमेंटसाठी सेम लिंक असल्यामुळं ऑब्व्हियसली त्याच्यावरती काय होतं, तर ट्रॅफिक होतं. मग हे जे असेल ॲक्नॉलेजमेंट, हे ॲक्नॉलेजमेंट करताना त्याच्यासाठी दोन ॲप्रोचेस यूज करायचे. त्याच्यामध्ये फर्स्ट ॲप्रोच काय आहे, तर फक्त जे पॅकेट सेंड करायचे आहेत ते पॅकेट फक्त काय करायचे, सांगायचे ॲक्नॉलेजमेंटमध्ये. आणि सेकंड काय आहे, फक्त आणि सेकंड आहे यंग पॅकेट्स, म्हणजे जेवढे पॅकेट्स आहेत तेवढे
ॲक्नॉलेज करायचे. ह्याच्यामधले कुठलाही अप्रोच तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. ठीक आहे. म्हणजे ॲक्नॉलेजमेंट पॉलिसीमध्ये काय असतं, तर जेव्हा सोर्स हा डेस्टिनेशनला डेटा सेंड करतो तेव्हा डेस्टिनेशन सोर्सला बॅक ॲक्नॉलेज करतो. त्याला डेटा व्यवस्थित पोहोचलाय का, त्याच्यामध्ये एरर आले का, हे सगळं तो ॲक्नॉलेज करत असतो. मग ह्या ॲक्नॉलेजमेंटमध्ये आणि डेटा ट्रान्समिशनसाठी पण कॉमन लिंक शेअर केली जाते. मग त्याच्यामुळं काय होतं, तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर ट्रॅफिक किंवा कंजेशन होऊ शकतं. मग हे अवॉइड करण्यासाठी 2 मेथड्स यूज केल्या जातात. त्याच्यामध्ये पहिली मेथड असते ती आहे फक्त जेवढे पॅकेट तुम्हाला सेंड करायचे आहे तेवढे पॅकेट्स फक्त काय करायचे, ॲक्नॉलेज करायचे. आणि सेकंड, सगळा डेटा रिसीव झाल्यानंतर काय करायचं, ॲक्नॉलेज करायचं. म्हणजे 10 पॅकेट्स जर सेंड केलेले असतील तर 10 पॅकेट्स रिसीव्ह झालेले आहेत, हा एकच ॲक्नॉलेज परत सेंड करायचं सगळा डेटा रिसीव्ह झाल्यानंतर. त्यानंतर सेकंड आहे क्लोज्ड लूप कंजेशन कंट्रोल. क्लोज्ड लूप कंजेशन कंट्रोलमध्ये काय केलं जातं, तर कंजेशन झाल्यानंतर ह्या मेथड्स यूज केल्या जातात. ओके. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे बॅक प्रेशर मेथड. बॅक प्रेशर मेथड हे नोड टू नोड कंजेशन कंट्रोल आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर बघा सोर्स आणि डेस्टिनेशनमध्ये जेवढे नोड्स असतील तुमचे त्याच्यामधला एखादा नोड हा जर ओव्हरफ्लो झालेला असेल किंवा कंजेस्टेड झालेला असेल तर तो काय करतो, अपस्ट्रीमकडून येणारा जो डेटा आहे तो डेटा ॲक्सेप्ट करत नाही. तर तो डेटा बॅक टू कुणाला देतो, सोर्सला देतो थ्रू द इंटरमिजिएट नोड्स. त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, तर बॅक प्रेशर मेथड. आता इथं डायग्राम तुम्हाला दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये सोर्स डेस्टिनेशनमध्ये टोटल 4 नोड्स आहेत. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये नोड 3 जो आहे तो काय आहे, कंजेस्टेड आहे. मग हा काय करतो, अपस्ट्रीमकडून येणारा जो डेटा आहे तो डेटा कंजेस्टेड असल्यामुळं ॲक्सेप्ट करत नाही. आणि त्यामुळं काय होतं, तर तो बॅक टू काय होतो, नोड 2ला येतो, परत 1ला, आणि 1 थ्रू परत कुठं जातो, सोर्सला येतो. त्यामुळं काय होतं, तर तो पॅकेट ॲक्सेप्टिंग करणं स्टॉप होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे चोक पॅकेट मेथड. चोक पॅकेट मेथडमध्ये काय केलं जातं, तर कंजेशन कंट्रोल जो नोड असेल तो नोड स्पेशल टाईपचं पॅकेट त्याच्याबरोबर सेंड करतो, ते असतो चोक पॅकेट. सोर्सला सेंड करतो की जेणेकरून सोर्स आयडेंटिफाय करेल की तिथं कंजेशन झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, तर सोर्सकडून येणारे जे पॅकेट्स आहेत तो ते रिसिव्हिंग ॲज इट इज करत असतो. ठीक आहे. आणि ते पुढं सेंड करण्याचं पण काम करतो. फक्त एक स्पेशल पॅकेट तो सोर्सला सेंड करतो जेणेकरून सोर्सला आयडेंटिफाय होईल की कंजेशन झालेलं आहे आणि तो त्याचं जे स्पीड असेल ते स्पीड कमी करेल डेटा सेंड करण्यासाठी. आणि हे सेंड करताना तो डायरेक्टली सोर्सला करतो. आता इथं बघा नोड नंबर 3 आहे, हा 3 डायरेक्टली सोर्सला एक पॅकेट सेंड करतोय आणि इन्फॉर्म करतोय. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे इम्प्लिसिट सिग्नल. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर कंजेस्टेड नोड आणि सोर्समध्ये कुठलंही कम्युनिकेशन होत नाही. तर सोर्स हा काय करतो, कंजेशन आहे हे काय करतो, कन्सिडर करतो जेव्हा त्याला कुठलंही ॲक्नॉलेजमेंट रिसीव्ह होत नाही. आणि जर त्याला डिले झाला ॲक्नॉलेजमेंट यायला, तर त्यावेळेला ऑब्व्हियसली तो असं गेस करतो की त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर कंजेशन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे तो काय होतो, तर स्लो डाऊन होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सप्लिसिट सिग्नलिंग. एक्सप्लिसिट सिग्नलिंगमध्ये काय होतं, तर एक्सप्लिसिट सिग्नल हा जो आहे तो सोर्स आणि डेस्टिनेशनमध्ये सेंड केला जातो कंजेशन
बद्दल. एक्सप्लिसिट सिग्नल हा चोक पॅकेटपेक्षा वेगळा आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर सेपरेट पॅकेट यूज केलं जातं. आणि एक्सप्लिसिट सिग्नलिंगमध्ये काय केलं जातं तर सिग्नल हा पॅकेटमध्ये इन्क्लूड केला जातो. जो डेटा कॅरी करतो त्याच पॅकेटमध्ये सिग्नल हा इन्क्लूड केला जातो एक्सप्लिसिट सिग्नलमध्ये. एक्सप्लिसिट सिग्नल हा फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड कुठल्याही डिरेक्शननी असू शकतो. बॅकवर्ड डिरेक्शननी जर असेल तर बीट हा जो आहे हा पॅकेटमध्ये सेट केला जातो. जो बीट हा पॅकेटमध्ये सेट केला जातो आणि जो ज्या डिरेक्शननी कंजेशन आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शननी तो फ्लो करतो. ओके, हा जो बीट आहे हा सोर्सकडून, हा बीट जो आहे तो सोर्सकडून कंजेशन साठी इन्फॉर्म करतो. ओके, आणि तो सोर्सला काय इन्फॉर्म करतो तो स्लो डाऊन करण्यासाठी. आणि फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये काय केलं जातं तर बीट जो आहे तो बीट सेट केला जातो ज्या डिरेक्शननी कंजेशन आहे त्या डिरेक्शननी, आणि तो कुठं जातो तर डेस्टिनेशनला, आणि डेस्टिनेशनला इन्फॉर्म करतो अबाउट द कंजेशन. आणि डेस्टिनेशनला जेव्हा समजतं की कंजेशन होत आहे तेव्हा तो काय करतो तर ॲक्नॉलेजमेंट सोर्सला सेंड करत नाही. मग ॲक्नॉलेजमेंट सेंड करत नाही त्यामुळं ऑब्व्हियसली त्याच्यामुळं पण काय होऊ शकतं तर कंजेशन होणार नाही. हे झालं एक्सप्लिसिट सिग्नलिंग. ओके, बघा ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मेथड आहेत तर बॅक प्रेशर मेथडमध्ये काय केलं जातं तर ज्या नोडला कंजेशन झालेला असतो तो नोड इंटरमिजिएट त्याच्या बॅकले जेवढे नोड्स असतील त्या सगळ्यांना डेटा हा परत सेंड करतो. अपस्ट्रीमकडून कुठलाही डेटा ऍक्सेप्ट करत नाही. ओके, आणि चोक पॅकेट मेथडमध्ये काय केलं जातं ज्या नोडमध्ये कंजेशन झालेला आहे तो नोड डायरेक्टली सोर्सला इन्फॉर्म करतो अबाउट कंजेशन, आणि त्याच्यावरून सर्व्हर हा काय होतो किंवा सोर्स हा स्लो डाऊन होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे इम्प्लिसिट सिग्नल. इम्प्लिसिट सिग्नलिंगमध्ये काय केलं जातं तर कंजेस्टेड नोड आणि सोर्समध्ये कुठलाही ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन होत नाही. तर सोर्स नोड जो असेल किंवा जो सर्व्हर असेल तो ऑटोमॅटिकली गेस करतो जेणेकरून त्याला ॲक्नॉलेजमेंट मिळालं नाही किंवा जे ॲक्नॉलेजमेंट मिळते ते जर लेट व्हायला लागलं तर तो ऑटोमॅटिकली गेस करतो की कंजेशन झालेलं आहे आणि स्लो डाऊन होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सप्लिसिट सिग्नलिंग. एक्सप्लिसिट सिग्नलिंगमध्ये काय केलं जातं तर जो पॅकेट तुम्ही सेंड करणार आहे त्या पॅकेटमध्ये सिग्नल ॲड केला जातो आणि त्याच्यावरून समजलं जातं की कंजेशन झालेलं आहे. आणि हे जे बीट ॲड करणार आहे आपण हे बीट फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड डिरेक्शननी जातं. जर बॅकवर्ड डिरेक्शननी गेलं तर ते सोर्सला जातं, सोर्स आयडेंटिफाय करतं कंजेशन झालेलं आणि स्लो डाऊन होतं. आणि फॉरवर्ड डिरेक्शनला जर गेलं तर ज्या डिरेक्शननी कंजेशन झालेलं आहे त्या डिरेक्शनला जातं कुणाकडे डेस्टिनेशनकडे. मग डेस्टिनेशन आयडेंटिफाय करतं की कंजेशन झालेलं आहे आणि ॲक्नॉलेजमेंट परत सेंड करायला नको. ॲक्नॉलेजमेंटमुळं पण काय होऊ शकतं तर कंजेशन होऊ शकतं, त्यामुळे तो ॲक्नॉलेजमेंट सेंड करत नाही. या झाला क्लोज्ड लूप कंजेशन मेथड्स. त्यानंतर नेक्स्ट लास्ट पॉइंट आहे बघा ट्रान्सपोर्ट लेअर प्रिमिटिव्स. ट्रान्सपोर्ट लेअर प्रिमिटिव्समध्ये काय केलं जातं तर ट्रान्सपोर्ट लेअर सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सर्व्हिसेस ॲक्सेस करण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रिमिटिव्स अलाउड केले जातात. आता हे प्रिमिटिव्स म्हणजे काय तर इन शॉर्ट ह्या कमांड असतात. ह्या कमांड यूज केल्या की तुम्हाला त्याचे जे सर्व्हिसेस असतात त्या सर्व्हिसेस तुम्हाला अवेलेबल होणार. प्रत्येक ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस जे आहेत त्याला म्हणजे जी सर्व्हिस तुम्हाला ॲक्सेस करायची असेल त्याचं स्वतःचं असं प्रिमिटिव्ह आहे. आणि ते प्रिमिटिव्ह म्हणजे ती कमांड जर तुम्ही यूज केली तर तुम्ही काय करू शकता तर ते इंटरफेस किंवा तो जो आपण काय म्हणू शकतो सर्व्हिस असेल ती सर्व्हिस तुम्ही काय करू शकता तर ॲक्सेस करू शकता. त्याच्यामधली फर्स्ट आहे सॉकेट. हे सॉकेट प्रिमिटिव्ह कधी यूज केलं जातं तर जर तुम्हाला न्यू एंड टू एंड कनेक्शन एस्टॅब्लिश करायचं असेल तर त्याच्यासाठी सॉकेट हे प्रिमिटिव्ह यूज केलं जातं. ह्याच्यामध्ये
क्लायंट आणि रिसिव्हर हे दोन्ही काय करतात, हे प्रिमिटिव्ह यूज करतात. त्यानंतर नेक्स्ट आहे बाइंड. बाइंड हे प्रिमिटिव्ह कशासाठी यूज केलं जातं, तर टू असाइन अ नेटवर्क ॲड्रेस. न्यूली क्रिएटेड जे सॉकेट कनेक्शन असेल त्याला नेटवर्क ॲड्रेस असाइन करण्यासाठी बाइंड हे प्रिमिटिव्ह यूज केलं जातं. हे प्रिमिटिव्ह फक्त आणि फक्त सर्व्हरच यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे लिसन. लिसन हे प्रिमिटिव्ह कशासाठी यूज केलं जातं, तर इनकमिंग कनेक्शन रिक्वेस्ट, म्हणजे एखादी कनेक्शन रिक्वेस्ट आली तर ती कनेक्शन रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करण्यासाठी लिसन हे प्रिमिटिव्ह यूज केलं जातं. ओके, ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर नंबर ऑफ क्लायंट्स ह्यांना जर कनेक्शन एस्टॅब्लिश करायचं असेल तर ते जे क्लायंट्स असतात ते क्लायंट्स क्यूमध्ये प्लेस केले जातात आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व ह्या बेसिसवरती काय केलं जातं, तर त्यांना कनेक्शन प्रोव्हाइड केलं जातं. हे जे प्रिमिटिव्ह आहे हे प्रिमिटिव्ह फक्त सर्व्हर साईडला काय होतं, इम्प्लिमेंट होतं. कारण का, तर कुठल्या क्लायंटला कनेक्शन द्यायचं कुठल्या क्लायंटला नाही हे तो डिसाईड करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲक्सेप्ट. ॲक्सेप्ट हे प्रिमिटिव्ह ह्याच्यामध्ये आत्ता बघितलं तसं इनकमिंग कनेक्शन्स जे आहेत त्यापैकी कुठली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची कुठली नाही हे डिसाईड करण्यासाठी ॲक्सेप्ट हे प्रिमिटिव्ह यूज केलं जातं, विच इज ऑल्सो सर्व्हर साईड प्रिमिटिव्ह. देन नेक्स्ट आहे कनेक्ट. आता कनेक्ट हे प्रिमिटिव्ह क्लायंट साईडला इम्प्लिमेंट होतं. ह्याच्यामध्ये सर्व्हर बरोबर कनेक्शन एस्टॅब्लिश केलं जातं आणि हे जे कनेक्ट प्रिमिटिव्ह आहे हे क्लायंट हा काय करतो, तर एक्झिक्यूट करून झाल्यानंतर ब्लॉक करतो की जेणेकरून त्याचं जे कनेक्शन असेल ते फक्त त्यालाच यूज करता येईल. ओके, आणि हे कधीपर्यंत ब्लॉक राहतो, जोपर्यंत TPDU म्हणजे ट्रान्सपोर्ट पॅकेट डेटा युनिट हे सर्व्हरकडून येत नाही. जे काय इन्फॉर्म करतं, तर कनेक्शन जे आहे ते कनेक्शन कंप्लीट झालेलं आहे. ह्याच्यासाठी हे प्रिमिटिव्ह जोपर्यंत येत नाही तोपर्यंत क्लायंट हा काय राहतो, ब्लॉकडच राहतो आणि जेव्हा त्याला TPDU रिसीव्ह होतं तेव्हा तो अनब्लॉक होतो आणि अनब्लॉक झाल्यानंतर फुल डुप्लेक्स कनेक्शन हे काय केलं जातं, क्लायंट आणि सर्व्हरमध्ये एस्टॅब्लिश केलं जातं. आणि लास्ट प्रिमिटिव्ह आहे सेंड. सेंड प्रिमिटिव्ह हे कशासाठी यूज केलं जातं, तर युजिंग फुल डुप्लेक्स कनेक्शन क्लायंट आणि सर्व्हरमध्ये डेटा चेंज होण्यासाठी, पॅकेट एक्सचेंज होण्यासाठी सेंड हे प्रिमिटिव्ह यूज केलं जातं. हे प्रिमिटिव्ह यूज करताना सेंडर आणि रिसिव्हर दोघांनी यूज करू शकतात. ठीक आहे, कुठले कुठले ट्रान्सपोर्ट लेअर प्रिमिटिव्ह आहेत, सॉकेट. सॉकेट हे कशासाठी यूज करायचं, तर न्यू पॉईंट एंड टू एंड कनेक्शन एस्टॅब्लिश करायचं असेल तर. बाइंड हे कशासाठी यूज करायचं, तर नेटवर्क ॲड्रेस, नवीन जो सॉकेट आपण क्रिएट केलेला आहे त्याला जर तुम्हाला नेटवर्क ॲड्रेस असाइन करायचा असेल तर बाइंड प्रिमिटिव्ह. लिसन प्रिमिटिव्ह कशासाठी यूज करायचं, तर नंबर ऑफ कनेक्शनची रिक्वेस्ट येत असेल तर ते नंबर ऑफ कनेक्शन्स जे असतील त्यांना क्लायंट्स असतील त्यांना क्यूमध्ये ठेवायचं आणि त्यांना कनेक्शन द्यायचं. ॲक्सेप्टमध्ये कुठले कुठले इनकमिंग कनेक्शन्स आहेत त्यापैकी कुठले कुठले कनेक्शन्स ॲक्सेप्ट करायचं त्याच्यासाठी ॲक्सेप्ट प्रिमिटिव्ह. ह्याच्यामधले बाइंड प्रिमिटिव्ह त्याच्यानंतर ॲक्सेप्ट हे दोन्ही सर्व्हर साईड प्रिमिटिव्ह आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे कनेक्ट. कनेक्ट प्रिमिटिव्ह हे क्लायंट साईडला इम्प्लिमेंट केलं जातं. ह्याच्यामध्ये सर्व्हर बरोबर कनेक्शन एस्टॅब्लिश होतं. जो क्लायंट असतो हा ब्लॉकड राहतो जोपर्यंत TPDU ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत. एकदा का TPDU ॲक्सेप्ट केला की तो अनब्लॉक होतो आणि फुल डुप्लेक्स कनेक्शन जे असेल ते फुल डुप्लेक्स कनेक्शन यूज करतो. आणि लास्ट आहे सेंड. युजिंग सेंड प्रिमिटिव्ह तो काय करतो, तर पॅकेट मेसेज जे काही असेल ते सेंड करतो आणि हे जे प्रिमिटिव्ह आहे हे क्लायंट ॲज वेल एज सर्व्हर दोघं